नमस्कार मित्रांनो. समाजामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात. आपण काही समस्या आहेत म्हणून सांगत फिरतो. काही माणसं समस्या आहेत याचा शोध घेतात आणि त्या समस्यावर काय उपाययोजना करता येईल या संदर्भात अभ्यास करतात. आणि जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात. एक व्यक्ती सगळ्या समस्या सोडू शकणार नाही. एका व्यक्तीच्या प्रयत्नाने किंवा पुढाकाराने सगळ्या समस्या सुटणार नाहीत. परंतु एखादी समस्या घेऊन ती सोडवता येते. आता आज मी एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे, सत्यकथा सांगणार आहे. त्या सत्यकथेवर पाणी नावाचा चित्रपट पण आलेला आहे. तर आपण या संदर्भातले काही मुद्द्याच्या आधारे हा विषय मांडणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटते, बरेच जण मला म्हणतात की मला पण मोठं व्हायचंय, मला पण नाव कमवायचं आहे, मला पण श्रेष्ठ व्हायचं आहे, मला पण नावलौकिक कमवायचं आहे, माझ्या इतिहासाच्या पानात आणि लोकांच्या मनामनात माझं स्थान निर्माण झालं पाहिजे, अशी एक भावना आणि भूमिका मांडत असतात. इच्छा व्यक्त करत असतात. इच्छा व्यक्त करणं, पण इच्छा व्यक्त केल्यामुळे इच्छा पूर्ण होत नाहीत. इच्छेचा पाठपुरावा करावा लागतो, त्याला कृती युक्तीचं बळ द्यावं लागतं आणि ती इच्छा परिपूर्ण होईपर्यंत सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो, परिश्रम करावे लागतात. येणाऱ्या अडचणी अडथळ्यावर मात करावं लागतात. अपमानाचे, अडचणीत आणणारे, कटकारस्थान करणारे लोक तुम्हाला भेटतात. कुत्सित हसणारे, आपली अवकात नसताना, लायकी नसताना तुमच्या पायाजवळ बसण्याची, थांबण्याची लायकी नसणारे माणसंही तुम्हाला छोटे समजतात. अशा प्रसंगी तुम्हाला वेदना होऊ शकतात. अशा वेदना होत असताना वेदनेचाच विचार करत आणि वेदनाच होत आहेत म्हणून सांगत फिरून यशाचे वेद निर्माण करता येत नसतात आयुष्यामध्ये. मित्रो, नागदरवाडी नावाचं एक गाव आहे नांदेड जिल्ह्यात. नांदेड जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी हे लोहा तालुक्यामधील गाव आहे. या लोहा तालुक्यामध्ये एक तरुण, ज्यांचं वय 22 वर्ष जवळपास, त्यांच्या मनात एक कल्पना निर्माण येते. पण ही कल्पना प्रश्न सोडवणारी कल्पना आहे. माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, पण प्रश्न सोडवणारी कल्पना. जगामध्ये जी माणसं मोठी झाली ना, ती एखादी समस्या घेऊन ती सोडवण्यासाठीचा ध्यास घेतला. तथागत गौतम बुद्धाने दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं कारण आहे आणि दुःखावर उपाय पण आहे. दुःख मुक्त होता येते हा विचार जगासमोर मांडला आणि त्या दिशेने विचाराची मांडणी करत आयुष्यभर प्रबोधन केले त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्य ही समस्या आहे, पारतंत्र्यामुळे समाजाच्या विकासाच्या दारबंद झालेले आहेत, समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, हे पारतंत्र्य ही समस्या आहे आणि पारतंत्र्याला संपुष्टात आणून स्वराज्य निर्माण करणं, अशा विचार जनमानसात पेरला. अगोदर स्वराज्य, प्रत्येकाला माझं राज्य वाटावं ही भावना आणि भूमिका साठी त्यांनी स्वराज्य हा शब्द वापरला आणि त्या स्वराज्याची कल्पना त्यांनी अशाच तरुणासमोर मांडली आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं. कल्पना, कारण एखादी कल्पना एकट्यानं परिपूर्णत्वास नेता येत नाही. त्यासाठी अनेकांची कृती, अनेकांची उक्ती, अनेकांचं शहाणपण, अनेकांचं सहकार्य अतिशय आवश्यक असतं. म्हणून त्यांनी एक सभा घेतली छोटीशी आणि त्यांच्यासमोर ही कल्पना सर्व मांडली. 1999 सर्वसाधारणपणे ते वर्ष होतं व त्यांना, आणि बाबूराव केंद्रे, त्यांचं नाव आहे हनुमंत केंद्रे, त्यांना बाबूराव म्हणतात आणि लाडानं बाबूही म्हणतात. तर
कारण एखादी कल्पना मांडणं आणि तशी मानसिकता तयार करावी लागते. कल्पना मांडली आणि लोकांनी ती उचलून धरली आणि आज कल्पना मांडली, उद्या उचलून धरली, परवाच्या दिवशी यश मिळालं असं होत नसते. तर एखादी कल्पना वारंवार सांगावी लागते, चांगली कल्पना. ती कल्पना सांगून सांगून त्यांची मानसिकता घडवावी लागते. त्यातले काही माणसं ती कल्पना तुमची उचलून धरतात. वा 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 वा, छान छान छान, बरं का, मस्त मस्त म्हणतात. पण ते छान म्हणतात, परंतु तुमच्या सोबत ते असतीलच याची काही गॅरंटी देता येत नाही. छान म्हणतात, निघून जातात. असे काही लागतात. काही जण तुमच्या कल्पनेला नावं ठेवतात, तुमचा द्वेष करतात. ती कल्पना मांडल्यामुळं द्वेष करत राहतात. अशी काही माणसं असतात. काही माणसाला तुमच्या कल्पनेचं काही देणे घेणे राहत नाही. तुम्ही ती कल्पना मांडा, ऐकून ऐकलं नसल्याने करतात, तुम्हाला विरोधही करत नाहीत आणि तुम्हाला सहकार्य करत नाही. अशीही काही माणसं असतात. आणि काही माणसं तुमच्या कल्पनेवर टीका करतात, दोष सांगतात आणि त्यातून मार्गदर्शन करतात. त्या कल्पनेमध्ये हे ड्रॉबॅक आहेत, हे दोष आहेत आणि त्यामध्ये असं ॲडिशन करायला पाहिजे, अशी काही गायडन्स करण्याचंही काम करतात. आणि काही माणसं मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नकोस म्हणून प्रत्यक्ष सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात. लक्षात आलं. आणि अशी एक मार्गदर्शन करणारी आणि प्रत्यक्ष सोबत राहणारी माणसं तयार करण्यासाठी मानसिकता घडवावी लागते. मग हनुमंत केंद्रे यांनी काय केलं? त्यांनी आपल्या नागदरवाडीतल्या लोकांना सांगितलं, आपण हे छान करूया. आपला पाणी प्रश्न गंभीर आहे. पाणी आणता आणता एका महिलेचा मृत्यू झाल्याचं, हे पाण्यासाठी एका मृत्यू झाला महिलेचा, ते देखील त्यांनी पाहिलं उघड्या डोळ्याने. ते दुःख होतच मनामध्ये कुठेतरी, कारण दुःखातूनच सुख निर्मितीची प्रेरणा माणसाला मिळत असते. मग त्यानंतर काय, लग्न मोडत होते, मुली द्यायला लोक तयार नव्हते, कारण 3-4 कोसावरून पाणी आणून पिणे हेच काम, अशी एक अवस्था झाली होती का. आणि त्यामुळं बहुतांश वेळ पाण्यासाठीच जायचा, त्यामुळे शेतीला पाणी नव्हतंच. आणि मग दारिद्र्य, कमालीचं दारिद्र्य, हे सगळं भयावह वास्तव होतं. हे वास्तव आहे, भयावह वास्तव म्हणूनच उपयोग नाही. त्या वास्तवाचं, विस्तवासारख्या वास्तवाला अतिशय आनंदायी स्वरूपामध्ये आनंदायी वास्तव निर्माण करण्याचं प्रयत्न आणि स्वप्न त्यांनी पाहिलं. मग त्यांनी काय केलं, लोकांची मानसिकता, कारण एकट्यानं ते पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट क्षेत्राचे उपक्रम राबवणं, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी गावामध्ये जे करायच्या होत्या ते करण्यासाठी तरुण आणि गावकऱ्यांची एक टीम पाहिजे होती त्यांना. कारण टीमवर्क असते, कोणतंही मोठं काम टीमवर्क शिवाय होत नसते. पण काही जणांना टीमवर्क ची सामर्थ्य कळत नाहीत, किंवा काही जण मीच केलं म्हणतात एखादी गोष्ट. ही जी मनोवृत्ती असते ती विकृत मनोवृत्ती असते. अनेकांच्या मदतीमुळे आपण एखादी गोष्ट करू शकतो, आणि काही गोष्टी ठीक आहे एकटा करू शकतो माणूस, पण बहुतांशी मोठी कामं हे टीमवर्कनं होत असतात. मग त्यांनी काय केलं तर राळेगण सिद्धी, अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने, त्यागाने, समर्पणाने राळेगण सिद्धीचंही अतिशय प्रतिकूल अवस्थेत जगणारे राळेगण सिद्धी अतिशय सुजलाम सुफलाम झालेली आहे. मी त्या ठिकाणी जाऊन आलो. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र डॉक्टर साईनाथ सेट्टोडे होते. तर राळेगण सिद्धी ला सुद्धा त्यांनी आपल्या तरुणांना आपल्या गावातल्या नेऊन आणलेलं आहे. हिवरे बाजार पोपटराव पवारांचं. आणि यामुळे काय झालं माहिती आहे का, लोकांच्या मनामध्ये एखादी गोष्ट काय असते माहिती आहे का, एखादी गोष्ट आपण सांगल्यामुळं लक्षात येत नाही, तर जेव्हा एखादी गोष्ट बघितल्यानंतर लक्षात येते. सांगून ऐकत नाही, त्याला दाखवलं पाहिजे. प्रत्यक्ष जे सत्य इतिहास घडलेला आहे,
आणि म्हणून हे काही कारण कसं असते, सर्वसाधारणपणे एक मानसिकता काय असते माणसाची माहिती आहे का, नकारात्मक असते. कोणतीही गोष्ट बघा तुम्ही, कोणालाही काही करा, असं एखादं आपण करूया काय, ते कुठं होते, ते कुठं जमते, असं कधी होत असते काय, राहू दे र, बस रव ग, अरे त्यानं काही म्हणते र, येडं झाले र ते, त्याच्या मागं लागू नका, काही म्हणते आपल्या मागात दुनियाचे कामात, त्याच्या मागं लागू नका र. अशा पद्धतीने काही लोक तुम्हाला बोलत राहतात आणि त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, तुमचाही उत्साह कमी असतो. ह्या नकारात्मकतेला सकारात्मक करणं म्हणजेच पुरुषार्थ आहे, म्हणजेच इतिहास घडवणं आहे, म्हणजेच विधायक कामं करणं आहे. तर म्हणून ही नकारात्मक मानसिकता होतीच तिथं पण. आणि ह्या नकारात्मक मानसिकता जोपर्यंत आपण दूर करू शकणार नाही, काही लोकांची तरी किमान, सगळेच माणसं सगळ्या कामासाठी उपयुक्त ठरत नाहीत, पण काहीच माणसं इतिहास घडवतात. आणि हे इतिहास घडवणारे माणसं, 4 माणसंच का असेना, तुमच्यासोबत असणं अतिशय गरजेचं असतं. मग रावळेगण सिद्धी हिवरे बाजार बघितल्यानंतर तिथल्या लोकांची मानसिकता घडली आणि मग त्यांनी प्रचंड प्रमाणात पाणी साठवण्याचं काम सुरुवात केलं. यामुळे काय झालं माहिती का, तर गावामध्ये रिझल्ट आला, पाणी साठलं, विहिरीचे पाण्याची पातळी वाढली, गावातल्या पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याची पातळी वाढली की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पिण्याच्या पाण्याच्या सुटण्याबरोबरच एवढंच नाही, तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला बऱ्याच प्रमाणात. आज ते गाव बाजूच्याही गावाला पाणी पुरवठा करत असते. म्हणजे एवढं त्या गावामध्ये पाणी साठवण्यात आलेलं आहे. आणि ही गोष्ट यांचं कार्य लक्षात घेणं गरजेचं आहे. पण ही जी प्रेरणा, हे काम करावं, अशा पद्धतीचं काम करावं, ही प्रेरणा त्यांनी, त्या महिलेचा मृत्यूचा विषय आहेच, परंतु महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे त्यांचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर त्या गावात पाणीच नाही आणि मुलीला त्रास होईल अशी गोष्ट लक्षात आल्यामुळं लग्न मोडण्याचा प्रयत्न, लग्न मोडण्याचा विषय समोर आला. मग काय झालं, हनुमंत केंद्रे यांच्या लक्षात आलं की माझं हे लग्न मोडलं तर पुढचं होईल की नाही काय सांगता येईल. मग ते डायरेक्ट थेट त्या मुलीलाच त्यांनी सांगितलं की तू माझ्यासाठी काही दिवस थांबशील का. आणि मग मी पाण्याची व्यवस्था करतो गावातच, मला तुमच्यासोबतच लग्न करायचं आहे असा प्रस्ताव त्या मुलीला डायरेक्ट केला. तुम्ही थांबालच का वगैरे वगैरे. तर त्या मुलीने थांबण्यासाठी, तिचं नाव सुवर्णा नागरगोजे हे, ती थांबायला तयार झाली. आणि मग आपल्याला पत्नी प्राप्त करण्यासाठी ही एक सुद्धा यांची प्रेरणा आहे. कारण बायकोसाठी काही जण ताजमहाल बांधले, काही जण बायकोला घेऊन गाव सोडलं, परंतु बायकोसाठी यांनी गावात पाणी आणून गावात सुजलाम सुफलाम केलेलं आहे. असं हे अतिशय महत्वाचं आहे. पाण्याची व्यवस्था करा असं तिने सांगितलं, मग लग्न करूया असं तिने सांगितल्यामुळं त्या प्रेरणापोटी यांनी हे अतिशय महत्वाचं काम हाती घेतलं. आणि त्या चित्रपटामध्ये असे काही वाक्य आहेत, त्यातला जो बाबुराव केंद्रेची भूमिका करतोय त्याला उद्देशून आहे, तुमच्या नादाला लागणारा कोणी शहाणा असू शकतो का. कारण लोकांच्या नजरेत वेडं ठरल्याशिवाय तुम्ही मोठे कामं करू शकणार नाहीत.
कारण कसं असते, लोकांचं जगणं कसं असते माहितीये का, आउट ऑफ बॉक्स नसते. सामान्य माणसं एका साचेबद्ध पद्धतीने जगतात, चाकोरीबद्ध पद्धतीने जगतात आणि ती माणसं फार मोठी होऊ शकत नाही. जे आउट ऑफ बॉक्स जाऊन काम करतात, एक वेगळ्या पद्धतीचं काम करतात, तीच माणसं मोठी होतात. आणि हे त्या ठिकाणी व्यवहार सुरुवातीला महत्वाचा नाहीच आहे. तिथं व्यवहारापेक्षा वेगळा विचार करून तुम्हाला काम करावं लागतं. अपयश लोकांना दिसते, तिथं परिश्रमानंतर यश हे यशस्वी माणसाला दिसत असते. असंच यश त्यांना दिसलं. मग आता अतिशय महत्वाचा मुद्दा जर मी तुम्हाला सांगेल की, पण ज्या चित्रपटातला हिरो आपल्याला जास्त आवडतो, पण रिअल हिरो जो असतो तो रिअल हिरो आवडला पाहिजे. कारण म्हणून आपल्याला या निमित्तानं अजून एक प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट जर काय असेल तर चित्रपट बघतच बसू नका, तर असं काही काम करा तुमच्यावर चित्रपट निघेल. ही प्रेरणा पाणी चित्रपट देतो. पाणी चित्रपट 18 ऑक्टोबरला रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट बघणं आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे. मित्र ना, बाबुराव केंद्रेंचं हे काम, बाबुराव केंद्रेची ही गोष्ट आत्ता 18 ऑक्टोबरला हा चित्रपट आलेला आहे. बाबुराव केंद्रे यांचं हे काम बघून आम्ही त्यांना जलसंस्कृती मित्र राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. अनेकांनी त्यांना वेगवेगळे सन्मान दिले. डॉक्टर शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्कार दिला. आदिनाथ कोठारे यांनी या विषयावर त्यांना भावला हा विषय आणि त्यांनी हा चित्रपट निर्माण केले. त्यामध्ये प्रियंका चोप्रा मॅडम पण त्याच्यामध्ये आहेत. तर मित्र, मला सांगायचं ते हे या निमित्तानं आहे, मी त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. ही भूमिका मी शंकरराव चव्हाण महाविद्यालय प्रभारी प्राचार्य असताना मांडली आणि त्याचा खर्च महाविद्यालयावर न लादता मी आणि माझा मित्र डॉक्टर सायनाथ सेट्टोड यांनी केला आणि त्यांना एक चांगला सन्मान दिला. त्यांच्याबरोबरच अनेकांना दिलेला आहे. तर सांगण्याचा हेतू हा आहे की देण्यामागचा काय हेतू होता की चांगल्या काम करणाऱ्या माणसाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं, चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं हे चांगल्या माणसाचं काम असतं. चांगल्या माणसाच्या पाठीमागं लागणं आणि त्याला त्या कामापासून थांबवणं हे अनेक जण करतात. पण एखाद्या चांगल्या माणसाला प्रेरणा प्रोत्साहन देणं, एखाद्या चांगल्या माणसाची चांगली गोष्ट जर आवडली तर ती चांगली आहे म्हणणं, पाठीवर थाप मारण्याचं काम आपण केलं पाहिजे, भूमिका त्यामागे होती. मित्रो, अशा बाबुराव केंद्रे यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आपण नक्की बघावा असं मी सांगतो. कारण समस्या आहे म्हणून भांबावून जाऊन, कारण समस्या आहे म्हटल्यानंतर काही लोक काय करतात, त्यापासून दूर पळतात. समस्या तेच राहते. काही माणसं समस्या सोडवण्यासाठी इतरांकडे हात पसरत बस राहतात. बऱ्याच लोक इतरांकडूनच ती समस्या सोडून घेण्याचा प्रयत्न करतात, स्वतः काही प्रयत्न करत नाही. प्रत्येक गावकऱ्यांनी हा चित्रपट पाहून, या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन आपलं गाव सुधारण्याचा जर प्रयत्न केला तर मित्र, हा देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार. पाणी नाही म्हणून पाणी हे तयार करता येत नाही मित्रांनो. पाणी ही कारखान्यात तयार करणारी गोष्ट नाही. तर पाणी हे आकाशातून पडलेला पाऊस, ढगातून पडलेला पावसाळ्यात जो पाऊस पडतो तो पाणी साठवणं गरजेचं आहे, ते अडवणं गरजेचं आहे, पाणी जमिनीत मुरवणं गरजेचं आहे. ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. पाणी प्रयोगशाळेत तयार करता येणार नाही आता आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या आपणच सोडवलं पाहिजे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो, ही भावना आणि भूमिका घेऊन
जगण्याची गरज ही प्रेरणा पाणी नावाचा चित्रपट देतो. प्रत्येकाला मी या निमित्ताने एक विनंती करणार आहे, प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा. कारण यामुळे काय होते की असे चांगले चित्रपट निर्माण करणाऱ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन तर मिळतेच, पण असं काम चांगलं करणाऱ्यांना सुद्धा प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असते. नक्की आपण वेगवेगळे चित्रपट पाहतो, पाणी चित्रपट नक्की पाहूया. या तुमच्या बाबुराव केंद्रे आणि त्यांच्या सगळं टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तुमच्या कामावरची दखल घेऊन आदिनाथ कोठारे आणि त्यांच्या टीमनं तुमच्यावर चित्रपट बनवला. तो चित्रपट यशस्वीपणे आता लोकांच्या समोर आलेला आहे. त्या सर्व चित्रपट बनवणाऱ्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि नागदरवाडीकरांचे अभिनंदन करतो. बाबुराव केंद्रे आणि त्यांना साथ देणारे बालाजी केंद्रे साहेब यांचंही अतिशय महत्त्वाचं योगदान आहे त्या चित्रपटासाठी. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांनी चित्रपट पाहावा अशी आपणास विनंती करतो. धन्यवाद.